बराच वेळ झाला आहे, त्याच्यामुळे मी फक्त 1 मिनिट बोलणार आहे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय अण्णासाहेब डांगे, माझे मित्र श्री इंद्रजीतजी देशमुख, PR दादा, त्याचप्रमाणे माझे मित्र श्री अशोक पाटील, त्याचप्रमाणे IAS अधिकारी आणि माझे सहकारी श्री पवारसाहेब, संजय शिंदेसाहेब, मंचावरील सर्व मान्यवर, या कार्यक्रमाचे संयोजक किशोर शाह, संदीप पाटील, श्रीनिवास पाटील आणि त्यांचे सर्व सन्माननीय सहकारी, या अंकाचं प्रकाशन करण्यामध्ये ज्यांनी महत्त्वाची भूमिका केली ते व्यवस्थापकीय संपादक प्रभाकर पाटील आणि मित्रांनो. कार्यक्रमाला बराच वेळ झाला आहे. दिंडी या अंकाचं प्रकाशन करताना आम्हाला सगळ्यांना आनंद होत आहे. मुळात दक्षिण महाराष्ट्रामध्ये जे वारकरी संप्रदायाचं वाटचाल आणि प्रगती चालू आहे त्याचं चित्रण या अंकाच्याद्वारे सगळ्यांपर्यंत आलं आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये जी मोठी परंपरा वारकरी संप्रदायाची आहे, मी स्वतः वारकरी असल्यामुळे, वारकरी कुटुंबातील असल्यामुळे मला स्वतःला आनंद झाला की मी अतिथी संपादक म्हणून मी काम केलं. आषाढी वारी हे 2-4 हजार लग्नाचं नियोजन केल्यासारखं एक गुंतागुंतीचं प्रकरण आहे. त्याच्यावर मी व्यवस्थापनाचा अनोखा पैलू असा लेख लिहिला आहे. मोबाईल आल्यानंतर आता वारी जरी सोपी झाली असली तरी वारीतली गर्दी आता वाढत आहे. शिकलेला वर्गसुद्धा मोठ्या प्रमाणावर येत आहे. फॉरेनमधले लोक येत आहेत आणि दरवर्षी वारीचा निखळ आनंद घेण्यामध्ये तरुण पिढी पण जोडली जात आहे. मला असं वाटतं या निमित्ताने किशोर शाह आणि त्यांच्या मित्रांनी एक चांगला उपक्रम केला की निरपक्षपणे काम करणाऱ्या समाजातल्या वेगवेगळ्या घटकांचा पण इथे सत्कार केला. एक GST सहआयुक्त असेल किंवा सर्पमित्र असेल किंवा प्रभाकरचे आईवडील असतील, अशा सिम्बॉलिकली समाजात चांगुलपणा पेरणाऱ्या कुटुंबांचा आपण सत्कार केला. त्या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो आणि आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद.